स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते वैकुंठीचे जन सदा इच्छिता ते कै येथे येते हरीचे दास यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या करतिष्ठ तसे तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जगपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने होते होते कीर्तने होते लोका कीर्तने होते लोका ताळ मृदंग श्रोते ताल मृदंग श्रोते देखा ताल मृदंग श्रोते देखा ताल मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 प्रथम करू गणनाथा गणनाथा ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम 3 दिवसापासून चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे. आमचे बालमित्र यांना कल्पना नसेल म्हणून सांगतो. त्यांच्या घरी आम्ही एका गोधडीत झोपायचो, नंतर व्याप वाढला दोघाचाही. खरं आहे का नाही? हां बरं ठीक आहे. ते म्हणजे टोपी घातल्यावर मी कसा दिसतो म्हटलं आता फक्त सोन्याचं दुकान लावा पुण्यात. पूजनीय माऊलींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे सर्व भाविक ग्रामस्थ या सर्वांच्या द्वारा 3 दिवसाचा घडवून आलेला हा सोहळा मला आजचं कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण जे गजाननराव आगाव त्यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण सांगण्यामध्ये चूक झाली आणि वेळ सांभाळायची सवय आहे मला, तर
ते म्हणले 7 ते 9 नाही 6 ते 8 आहे. म्हटलं पहा बरं, मी 6ला येणार. मग बरं त्यांना विचारा, परवा नागपूरला आम्ही ते होते. काल दुपारी नागपूरहून निघालो तर संध्याकाळी साक्रीला आलो. साक्री धुळे 550 किलोमीटर. सकाळचा काला माजलगावला झाला 11 ते 1. 6ला जाणं झालं पाहिजे म्हणून चपात्या हातावर. म्हटलं बाबा 6ला आले नाही, हे ढोक महाराज वेळ सांभाळता म्हणतात ना, 6 वाजून गेले तरी कसे आले नाही. हा बाबा दिसायचा मला गाडीत. मी म्हटलं मग 7 ते 9च राहू द्यायचं ना, आम्हाला कशाला पडवलं एवढं, आहे का नाही. ते शाहिराचाही कार्यक्रम व्यवस्थित झाला असता आपलाही, पण ते कोणीतरी मध्ये म्हणून फाट्यापासून इथपर्यंत फेटा गुंडाळून घेतला, वेळ जाऊ नये म्हणून. बरोबर काल सकाळपासून आता 1300 किलोमीटर झालं. कीर्तन 3रं आहे. तुम्ही नका, तुम्ही घ्या विश्रांती, माझं सांगतो. पण माऊलीच्या प्रेमापोटी धुतल्या तांदळासारखा परमार्थ ज्यांचा आहे ते आमची माऊली. आणि म्हणून इथं आल्यानंतर कालपासूनच्या अख्खा प्रवासाचा भाग गेला, शीन गेला. बरं का सोनेवाले, हा ना, ते त्यांचंच आहे. विठ्ठल माझ्या आधी इथे शाहिरांची सेवा चालू होती. मला ऐकत राहावं वाटत होतं. कोणी मध्ये मला वाटते माऊलीला न विचारता हा 6चा उद्योग कोणीतरी मध्येच केला. तुम्हाला कल्पना नसेल का, दिली होती? काहीच कल्पना नाही. ठीक आहे, बरं. लवकरच योगाला मागच्या वेळेलाही माऊली हजर होते. सुंदर नियोजन केलं. वाढदिवस शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे, पण त्या शब्दावर एक आरोप आहे. मी त्या दिवशी सांगितलं, म्हणायचा वाढदिवस असतो पण खऱ्या अर्थानं तो क्षय दिवस आहे. तितके दिवस आयुष्यातले कमी झालेले असतात, पण मृत्यू लोकीचे उफराटे. बस, पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल, म्हणायचं आहे पण व्यवहार उलटा करायचा आहे. डोक्यात टोपी घालायचीच नाही, टोपीतच डोकं घालायचं. अंगात सदरा घालायचाच नसतो, सदऱ्यातच अंग घालावं लागतं. कोणीच पायात जोडे घालत नाही, जोडे दारात असताना हे जाऊन पाय घालतं. मृत्यू लोकीचे उफराटे. सासू म्हणते सुनाला 5:30 वाजले, ऑफिस मधून आल्या आल्या जेवायला पाहिजे, चूल पेटव. आता चूल जर पेटली असती तर सरपण महाग झालं असतं का? तिनं जरी चूल पेटवायला सांगितलं तरी सून मात्र सरपण त्याच्यावर रॉकेल काडी पेटी लावते. सरपण पेटलं मग सांगते सासूबाई चूल पेटली. ही मराठी लक्षात घ्या. अहो, तुमच्या मुलानंतरची मुलं राव कामाला लागली, तुमचं सुशिक्षित बेकार फिरतंय गावामध्ये, काही प्रयत्न केले का नाही केले? हो, काय झालं? आमचा अर्ज पुढं सरकत नाही. सर्कल, वजन ठेवा. आता अर्ज कागदाचा असतो, वजन ठेवल्यावर जाग्यावर थांबला पाहिजे, पण ठेवल्या ठेवल्या सरकतो. ही मराठी. तसं मृत्यू लोकीचे उफराटे. म्हणायचा आहे वाढदिवस, पण तेवढे दिवस आयुष्यातले कमी झालेले असतात. आणि म्हणून वाढदिवस शब्दापेक्षाही अभिष्ट चिंतन सोहळा हा शब्द अधिक संयुक्तिक आहे.
कारण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे, तुमची बरीचशी शिष्य मंडळी आली, मी सगळ्यांना पाहिलं, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते. पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी इष्ट देवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल तेव्हा 3 दिवसापासून ही इष्ट देवाकडे सामुदायिक प्रार्थना चालू आहे. आज त्यातला 3रा दिवस. कोणी आयुष्य आणून देत नाही, आपलं हिसकावूनही नेत नाही. लक्षात ठेवा. जे नियोजित आयुष्य आहे ते आपण जगणारच आहोत. पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरता हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळे सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या तरी ते मरत नाही. आणि ज्याची गरज आहे ते जास्त दिवस जगत नाही. सज्जनाची गरज आहे 22च वर्षात गेले ज्ञानेश्वर महाराज. हे काही जाण्याचं वय आहे का? ज्याची गरज आहे त्याचं आयुष्य कमी सांगतो. तुकोबारायची गरज आहे 42व्या वर्षी गेले. मग ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी समाधी घेत होते. चाहूल लागली तिन्ही भावंडांना. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे एवढी घाई करू नको ज्ञानराजा. अरे कधी गुरुदक्षिणा मागितली का बाबा? 2 वर्षे माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा. सोपान काका म्हणाले, मोठ्या भावाचं ऐकताना माझं काय, माझ्याही करता 2 वर्ष. ठीक आहे. मुक्ताबाईनं हट्ट धरला, दादा अरे भाऊ बिजेला तरी कधी आग्रह केला का रे लाडक्या बहिणीनं? मग काय पाहिजे? 2 वर्ष माझ्या करता. मुक्ताबाईचे 2, सोपान काकाचे 2, निवृत्तीनाथाचे 2, तिघाई भावाचे 2-2 वर्ष मान्य केले. आणि पुन्हा ज्ञानोबाराय 6 वर्षे थांबले. मग 22व्या वर्षी समाधी. कदाचित मला वाटते, माऊली बंद करा दे, माझ्याशिवाय कोण सांगते तुम्हाला एवढं हक्कानं? हा त्यातलाच प्रकार आहे. ही जेवढी चाहते मंडळी आलेली आहे ते तेवढ्याचसाठी की पांडुरंगा आमच्या आयुष्याचा 1-1 दिवस घ्या, पण माऊलीला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल तुमचं महत्व तुम्हाला माहित नाही. गाईच्या दुधाची किंमत वासराला कळत असते, तसं समाजाला ते तुमची किंमत तुम्हाला काय माहिती? अतिपरिचय झाला म्हणजे महत्व कळतच असं नाही. अतिपरिचयात अवज्ञा भवती. म्हणून जावाई पाहिजे बरं का जॅकेटवाले, पण दूरचा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. दूरचा जावाई पाहिजे, तोही 4-2 वर्षाने येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. हा ना, जमलं ते. घालीन लोटांगण वंदेन चरण, टोळ्यानं पायीन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षाने येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, सासू वैतागून, ए जावाया ते तांबडी बादली भरली नळावर, हा आण माझीच आई येताना, इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. तसा नरदेहाचा आणि आपला अतिपरिचय झाला म्हणून देहाचं महत्व आपल्याला नाही.
अरे एका श्वासाची, मी त्या दिवशी उल्लेख केला होता, एका श्वासाची किंमत करता येत नाही महाराज. नरदेहाचा जो एक श्वास आहे त्या श्वासाची किंमत करून दाखवा. मी त्या दिवशी बोललो 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ आहे, म्हातारं खाली टाकलं, म्हातारी जवळ बसून रडत होती, कसं होईल आता 100 एकर जमीन आहे, वारसदार कोण नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, आण गावात लोक बोलून आणलं, प्रतिष्ठित लोकांना बोलवून, आणि पुतण्याच्या नावानं पत्रक तयार झालं, दत्तक पत्र. हातात पेन दिला, माऊली इथे सही करा बाबा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे, नरदेहाचा एक श्वास एकीकडे. असे 21,600 श्वास आपले दिवसाला चाललेले आहे. माणूस बसला म्हणजे 12 चालतात मिनिटाला, आणि चालायला लागला की 1.5 होते, 18 जाते. झोपलं म्हणजे 24, आणि जास्त झाल्यावर तू काय समजला, हे 30 वर येत आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24, मध्यम हसमैथुन में सांस चलत है 30. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. तसं मिनिटाला 15 सर्वसाधारण गती दिली. 21,600 मिनिटाला 15 म्हटल्यावर 60 मिनिटाचे 900 होतात. 15 गुणिला 60 बरोबर 900, आणि मग 12 तासाला 900 नी गुणा, 1200 1200 12 108, म्हणजे 10,800 दिवसाचे आणि 10,800 रात्रीचे. असे 21,600, 21,600 दम जात है दिन रात. रात्रन दिवस मिळून 21,600 श्वास आपले चालले. 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर हिशोब करा, एका श्वासाची किंमत होत नाही. अति परिचय झाला या देहाचा ना आपला, म्हणून आपल्याला महत्व नाही. मग या नरदेहाचं महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, 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 इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. तुला की बाबा जन्म मृत्यूला की बाबा जन्म, नारायण नामे प्रभु जीवन मुक्त, नारायण नाम नाम प्रभु जीवन मुक्त. जन्म मृत्यूला की नारायण नरदेहाचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. शाहीर तुम्ही वर या, वर या. मला खरंच आवड आहे, पण ते कोणी 6चं सांगितलं ना, 7 पर्यंत ऐकायचं होतं. या या इकडे. अरे आता कोणालाच माहित नाही, आता विषय निघाला. माझे वडील शाहीरच होते. लहानपणी आम्ही ते डफावर थाप टाकायचे. वडील
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. हे आम्ही लहानपणी ऐक, म्हणून तुमच्याबद्दल आवड. या बसा. विठ्ठल 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 भगवान की जय की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. देशमुख बसा आता जिथं जा. खुर्ची पाहिजे का त्यांच्या? हो ना, या या या. देशमुखांना टिकल का खुर्ची? पहा बरं, वजना म्हणून दडीवर सगळे परिचित असल्यामुळे चालतं. आता काय कीर्तन, मी जे बोलतो त्याला कीर्तन समजा. आता विठ्ठल अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणून नरदेहाचं महत्व आम्हाला नाही. अरे मग हे नरदेहाचं महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा. बरं का शाहीर, आता एका चरणावर कीर्तन होईल, कारण फार मोठा प्रश्न आहे. स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. गुरुजी आपल्याला शाळेत शिकवायचे ना, जोड्या लावा. इकडे स्वर्ग, इकडे मृत्यू. स्वर्ग लोक, मृत्यू लोक. स्वर्गातल्या सुविधा, मृत्यू लोकातल्या असुविधा, ह्या जोड्या ना पुढे. स्वर्गातल्या सुविधा सांगतो. अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, उत्तम प्रतीचे घोडे. तसंच होते. उच्च स्रवाखाचे खोलणे माऊली सांगतात. कल्पतरूचे बगीचे, चिंतामणीचा भूमिका, कामधेनूची खिल्लार, रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका नृत्य करायला आणि अमृत प्यायला. ह्या झाल्या स्वर्गातल्या सुविधा. अमरत्व सिंहासन आहे स्वर्गामध्ये, बरं का माऊली. ऐरावतासारखं वाहन आहे, राजधानी भोण अमरावती. कल्पना केल्यावर पूर्तता होत आहे वृक्षाचे बगीचे आहे, कल्पतरूचे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी म्हणजे जर कोणाजवळ असेल तर चिंतामणीचं ते जागा सारवायची देवाऱ्यापुढे, तिथं चिंतामणी ठेवायचा, पूजा करायची सूर्योदयाच्या वेळी. आणि 2-4 पोते नोटा 500च्या उसने आणा, त्याच्यावर ढीक टाका आणि सगळ्या जुन्नर तालुक्यात दौंडी द्यायची. ज्याला ज्या साधनाने नेता येईल नोटा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घेऊन जाणे. कंटेनरनं नेऊ द्या, तरी सूर्य मावळल्यावर टाकलेला ढीक तेवढाच शिल्लक राहतो. त्याला म्हणतात चिंतामणी. त्याच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. कामधेनू म्हणजे, काम म्हणजे इच्छाधेनू म्हणजे गाय, एवढाच अर्थ त्यामध्ये आहे. मालकाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ज्या गायीमध्ये आहे ती कामधेनू. आपली जर्सी कामधेनू नाही, 27 लिटर दूध देत असेल तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू, अरे होईल काय कामधेनू. बहुत तेरे जरी झाली म्हैस गाय, झाली म्हैस गाय, जरी झाली म्हैस गाय, झाली म्हैस गाय. होईल काय कामधेनू, काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हशी, उदंड त्या गायी म्हशींचे, उदंड त्या गायी म्हशी, उदंड त्या गायी म्हशींचे. परित्या निराळा कामधेनू, परित्या निराळा कामधेनू, परित्या निराळा कामधेनू. परित्या निराळा कामधेनू. त्या कामधेनूची खिल्लार आहे. पुन्हा मनोरंजनाला रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका ही करमणुकीला आहे. तिथं मृदंग आणि वीणा आहे, तबला आणि पेटी नाही. हे पौराणिक वाद्य. तिथेही देवाच्या दरबारात सुद्धा इंद्रवादीन मृदंगम,
देवाचा राजा इंद्र पखवाद वाजवतो. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौद्धवकांशधारी वीणाधारी सुरर्षी स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनो भूतींद्रो वादी मृदंगम जय जयकारः कीर्तनेते कुमारः यत्ताग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. इंद्रवादी मृदंगम. स्वर्गात करमणुकीसाठी वीणा आहे, मृदंग आहे. बाजही ताल पखावज वीणा. तिथली करमणूक स्वर्गातलं चालू आहे आपलं. बाजही ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नवीना सकल असम सरंकला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. हे स्वर्गातलं. पुन्हा उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे, अमृत प्यायला आहे. एवढ्या सुविधा स्वर्गात आहे शाहीर. आता मृत्यू लोकाचा विचार करा. तिथं अमरत्व सिंहासन आहे, इथं 5-5 वर्षानं बदलणारा आसन आहे. तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारी जीपगाडी आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे, इथे येड्या बाबुळे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे, इथं डांबरी रोडला खड्डे आहे. तिथं कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथे अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहित आहे. अरे मग एवढ्या सुविधा स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर तेवढ्या सुविधा सोडून असुविधा असणाऱ्या मृत्यू लोकात येतीलच कशाला? आणि येत नाही तर मग लिहिलं कशाला? स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, अमर इच्छिताति देवा. मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा. दुसरा एक विचार करा. ज्या देहाची ते अपेक्षा करतात स्वर्गातले देव, माणसाच्या देहाचा आणि देवतांच्या देहाचा विचार करा. मलमुक्त देहाचे देव आहे, मलयुक्त देहाचा मानव आहे. ते एक प्रसंग सांगतो माऊली. शुकाचार्याच्या पुढे रंभा आली. रंभा येवणी वाग विलास वचने बोले सुकेंद्रा प्रति माना ही विनंती मनातनधरा संदे द्यावी रती ब्रह्मा विष्णू सर्व युवती आधीनकी वर्तती. अहो ब्रह्मदेवाचं लग्न झालं, विष्णूला लक्ष्मी आहे, शंकराला पार्वती, तुम्ही घ्या उरकून. शुकाचार्य म्हणाले, रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती टाकून निज मंदिरा दरकुटी दुःखासी का भोगिती. टाकून गिरजे शंकर कशाचं गेला वना रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना. रंभेला वाटलं हे माईच्या पोटात 12 वर्ष होतं म्हणून वैतागलेलं दिसते. तेव्हा रंभा पुन्हा विनंती करू लागली. रंभा म्हणे, शुकमुनी ऐक माझी उत्तरा, नारी ज्या इतरा तसे गणितसे कैसनी योगेश्वरा तया पोटी मल वहा तसे विमल के आमिच देवांगना चिरी या उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. आणि रंभेनं जेव्हा पोट फाडलं, स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटला. शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता होकार देत हे. रंभा तुला उशीर झाला, मी तर 6ला झालो. नाही, उशीर असा झाला म्हणतोय मी, तुझ्या पोटामध्ये इतकी चांगली व्यवस्था आहे हे जर मला आधी कळलं असतं ना तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती, मी तुझं बाळ. शुक म्हणे, रंभा ऐक माझी उत्तरा, पूर्वी हे न कळते मनात पुरते, येतो तुझ्या उदरा ऐकुणी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमा येली, मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली. मी का सांगतो? मलमुक्त देहाचे देव. आता आपल्या देहाचा विचार करा. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम माणसाचं शरीर करते. उगाच सेंट वगैरे लावून बसतात बरं का शाहीर, म्हणून बरं वाटते एकमेकाजवळ. नाही तर थोडा विचार करा, जर माणसाला वरचं कातडं नसतं, वरी चर्म घातले रे, जर कातड नसतं तर 2 गोष्टी घेऊन देशमुख माणूस फिरला असता, केरसुनी आणि काठी. कारण आतलं मटेरियल पाहून गावगावचे कुत्रे धावले असते. बिगर कातड्याचा काठी, दिवसभर माश्या बसल्या असत्या केरसुनी.
किती चांगले पदार्थ असू द्या, एकदा याची संगती लागू द्या. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. किती चांगले पदार्थ खा तरी त्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आपला देह करतो. तोपर्यंत लाईन आहे, तीर्थ द्या तीर्थ द्या तीर्थ द्या. यानं तीर्थ घेतलं की थोड्या वेळात लघवीत रूपांतर होते. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. ते धुंडा महाराज एक गोष्ट सांगायची बरं का माऊली. पंढरपूरची यात्रा संपली, शाहीर हे नीट ऐका. पंढरपूरची यात्रा संपली आणि रात्री 12 ते 2 डुकरांनी मीटिंग घेतली पंढरपूरच्या. सर्वांना अधिकार आहे, कोण घेईल आता काय सांग. 12 ते 2 डुकराची मीटिंग, मोठा डुकर अध्यक्ष झाला. आणि त्या मोठ्या डुकराने विचारलं, का रे हे माणसं आता गेले गावाकडे, पण आपण दिसलो म्हणजे दगड मारतात, नाकाला उपरणं लावतात, रुमाल लावतात, आपल्याला झिटकारतात. आपण एवढे वाईट आहो का. मोठं डुकर बारक्या डुकरांना म्हणतं, अरे माणसं माणसं म्हणजे काय. डुकर म्हणले काय, माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंग मधलं सांगतो हे. आपण ज्याला एवढा पवित्र देह समजतो, डुकर आपल्याला त्याच्या स्वयंपाकाची भांडी समजतात, हे लक्षात ठेवा. डुकराचा स्वयंपाक कुठं असतो. शुक्रासी विष्टा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश. निष्ठानाची तास काय गोडी, निष्ठानाची तास काय गोडी, निष्ठानाची तास काय गोडी. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचा देह करतो. घाणेरडा देह, दुर्गंधीयुक्त देह. मग या देहाची अपेक्षा मलमुक्त देहाचे देव करतीलच कशाला. आणि करत नाही तर मग लिहिलं का. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. याची 2 कारण आहे माऊली. पहिलं कारण परिवर्तनशीलता आणि दुसरं कारण कर्म स्वातंत्र्य. कर्म स्वातंत्र्य मानव जन्मात आहे, तिथे नाही. तिथे फक्त डबे खायचे आहे, तयार इथं करायचे आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे तयार करायचे. जर तुम्हाला सारस बागेत जेवायचं असेल तर डबा वडगावला तयार करायचा. तिथं जाऊन जेवताय ते परिवारासहित जा, पाण्याच्या बाटल्या घेऊन जा, डबे सोडा, जेवण करा. पण तुम्ही जर डोकं चालवलं, गार होतोय स्वयंपाक न, तिथं 3 दगडाची चूल मांडून सरपण पेटवलं तर वॉचमॅन काठी घेऊन धावलाच का. डबे वडगावला तयार करा, फक्त खाता येते सारस बागेत. तसं मृत्यूलोक म्हणजे डबे करायचा कार्यक्रम आहे, सारस बाग म्हणजे स्वर्ग आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म की जन्म, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे संपले की पुन्हा तयार करता येत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची मोठी उतरेन, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. इथंच यावं लागतं. हे कर्म स्वातंत्र्य एक. दुसरं परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता माणसाच्या देहात आहे, त्यांच्या नाही. कल्पना करा बरं का माऊली, कल्पनेला काही खर्च येत नाही, घाबरू नका तुम्ही. डाव्या भागाला 1-1 किलोचा चांदीचा गोळा, डोक्या एवढे ढीग आहे शाहीर. आणि निवेदकाने सांगितलं, निवेदक तयारच आहे. ए बा, तुम्ही इतक्या लांबून आमच्या गुरुजीच्या कार्यक्रमासाठी आला, विनमुख जाऊ नका. 2 पैकी 1 गोळ्या सप्रेम भेट. सांगा काय डोकं चालवतील माणसं. इमानदारीने बोला. प्रत्येक जण म्हणत, हे लोखंड कुठे मिळते का 10 रुपयाला भंगारला. चांदी 1 लाख रुपये किलो. प्रत्येक जण चांदीच्या गोळ्यावर टपलेला असेल. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तो चांदीला हात लावणार नाही. कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्या बरोबर सोनं होते. त्याला माहित आहे, फक्त उचलेपर्यंत लोकाला 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे, पण खिशात टाकलं
आणि खिशातल्या परिसराला लागलं की पठ्ठ्याजवळ 82 लाखाचं सोनं होणार आहे. तसं माणसाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा, आणि पृथ्वी तलावरचा परिस म्हणजे साधू संत. म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गीच्या मन इच्छितात देवा, इच्छितात देवा, मन इच्छितात देवा, इच्छितात देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, का परिवर्तनशीलता मानवाच्या द्या. पशु की होत पण या नरका कछु ना होय. माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही, जनावराचं काही वायाला जात नाही. जनावराच्या केसाच्या गोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. सेनानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं. मी काय बोललो का? पशु की होत पण या नरका कचो ना होय. पण एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. ही परिवर्तनशीलता मानव जन्मात आहे. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. ठीक आहे, 7:30 वाजले. मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म. झाला तुमचा जन्म, मृत्यू लोकात मानव जन्म मिळाला. मग करणार काय? नारायण नामे हो जीवन मुक्त, 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 नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी हनंत गाऊ गीती, कीर्तनी हनंत गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी हनंत गाऊ गीती, कीर्तनी हनंत गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. अरे एक एक हिरा आहे आमच्या संप्रदायात. आनंद आहे. मानव जन्म मिळाला, मग तुम्ही करणार काय? कीर्तनी अनंत गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त. हा आनंद फक्त इथेच आहे. एक महाराष्ट्र सोडा, हे परप्रांतात नाही. आणि महाराष्ट्राचं महत्व बरं का शाहीर, महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय कळत नाही. जातात माणसं देशमुख तीर्थयात्रेला, आणि गेलंच पाहिजे. तिथं गेल्यावर बरोबर पुजारी ओळखतो, टोप्या आल्या महाराष्ट्रातून, पडदा पाडलाच. रुको भगवान सो रहे. आता भगवान झोपला तर पुजारी उठल का सकाळी? खरं सांग. पण ह्या टोप्या तिथेही डोकं चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते टोप्या घालतात, आणि ते टोपीतलं डोकं वापरतात. अजी बहुत दूर से आए, महाराष्ट्र से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला. करो दर्शन. का उठला म्हणतो देव? या बापाचा गडी आहे का? देव उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो. आणि नाही उठला तर झोपला म्हणतो. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं इतक्या लांबून आलोय का, एवढा खर्च केला तरी दर्शन 25 फुटावर. आपला विठोबा नाही का रे बरा? आषाढीच्या वेळेला 1 नया पैसा खर्च नाही. जर्मनच्या तटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं, आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. ताचे पायी घाल मिठी, बोलने के जग जेठी, ताचे पायी घाल मिठी,
जग जेठी ताज पाई खाना मीठी बोलने के जग जेठी भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या खांदावा हे आपुल्या ताज पाई खाना मीठी बोलने के जग जेठी भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या ताजे पाई गाला मीठी जग जेठी पायावर डोकं टेकून दर्शन घेता येतं ते फक्त महाराष्ट्राच्या दैवताचं. ते बहिणाबाई चौधरींनी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. साधी सरळ सोपी भाषा. आता आमची माऊली तर वेळेवर करते. नुसतं माईक जवळ उभं केलं का सगळ्या डोक्यात कविताच. काय फिटिंग आहे काय माहिती जुनी. तुमचे वडील असायचे हार्मोनियम. आपली लहानपणची यांना हे तेव्हा काही काहीचे जन्मही नसेल तेव्हाची गोष्ट आहे. आता माझंही 71 चालू आहे ना. तुमचे वडील हार्मोनियम वाजवायचे. माझं कीर्तन असायचं. मग तिथंच आमची विश्रांती यांच्याच घरी. ती जुनी पद्धत. बाजरीच्या भाकरी आमटी काय काय होतं ते. झोपायच्या गोदड्या असेल ना अजून. यांना कल्पना नाही बाबा म्हणून आपली मजा आहे. 2 वळीमध्ये 2 देवाची तुलना. ते बहिणाबाई चौधरी म्हणजे ते तुम्हाला कविता पाठ आहे. तिची वलीशी चोच त्याचे हात त्याची बोट तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. ही बहिणाबाई. अमळनेरकर महाराजांच्या दिंडीमध्ये त्यांनी या पायी यात्रा केलेली. त्यांनी 2 ओळीत 2 देवाची तुलना केली. मजा पहा शब्दाची. सोन्या चांदीनं मडीला मडीला त्यांची भाषा. सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. सांगा काय काय चुकलं. म्हणून तुकोबाराने छातीला हात लावून तुका म्हणे आमा अनाथ कारणे तुका म्हणे आमा अनाथ कारणे तुका म्हणे आमा अनाथ पंढरी निर्माण केली देव पंढरी निर्माण केली देव ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे पंढरी निर्माण केली देव पंढरी निर्माण केली देव ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती. ज्याचं कोणी नाही त्याचा विठोबा आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. ऐसा विटेवर देव कोट. एक महाराष्ट्र सोडा हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. त्याच्या पुढे मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी 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 नाही. मनावे वेळा विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा
सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा का, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि इथं आल्यावर मग काय, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. जगाच्या बापाला नाचवायची ताकद कीर्तनामध्ये आहे ना. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता मृत्यू लोक सोडून स्वर्गात जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्य लोकात जा, तिथे हा सोहळा नाही. आपल्याला नाही माहिती, पण चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढीच्या वेळेला दशमीच्या दिवशी 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात पंढरपुरात. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे. पंडित तानी महानुभाव, पंडित तानी योगी महानुभाव, पंडित तानी योगी महानुभाव, पंडित तानी योगी महानुभाव. एकच चित साधकारे, एकच चित साधकारे, एकच चित साधकारे, एकच चित साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. लुब्धली नादी लागली समाधी, मुड जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योग्य महानुभाव, एकच चित्त साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. पण तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो बरं का माऊली, त्याच्या विमानानं येतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही, त्याला आपण दिसतो. काही काही गाडीच्या काचा कशा असतात, डोळे चिकटून पाहत बाहेरचं तरी त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरपूरचा सोहळा वारकऱ्याचा पाहला की ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. कुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्माधिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. बस सत्य लोकांपर्यंत आलो आपण. देखुनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. कोण? सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा, मृत्यू लोकी व्हावा जल. ते प्रमाण तुम्हाला पाठ नसेल पण पाहू. ठीक आहे, जमते का? मला माहित होतं नाहीच म्हणणार आहे तुम्ही.
धन्य धन्य हरीचे दास, धन्य धन्य हरीचे दास, धन्य धन्य हरीचे दास, धन्य धन्य हरीचे दास, दया सुलभ गर्भवास, दया सुलभ गर्भवास, दया सुलभ गर्भवास, दया सुलभ गर्भवास, ब्रह्मादिक करीती आस, ब्रह्मादिक करीचे आस, ब्रह्मादिक करीचे आस, ब्रह्मादिक करीचे आस, चित्ती आस भेटीची, आस भेटीची, चित्ती आस भेटीची, सिद्धी आस भेटीची, धन्य धन्य हरीचे दास, 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 धन्य हरीचे दास, दया सुलभ गर्भवास, आस चित्ती आस भेटीची, धन्य धन्य हरीचे दास, धन्य हरीचे दास, ब्रह्मादिक आता जमला पुरावा पुरावा. धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास, ब्रह्मादिक करती आस, चित्ती आस भेटीची. म्हणून सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव सुद्धा मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा, महाराष्ट्र सोडा परप्रांतात नाही, भारत सोडा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, सत्य लोकाच्या पलीकडे जा वैकुंठात सुद्धा नाही. अंतर असतात त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठीचे जाना इच्छिता तिथे, सदा इच्छिता ती वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती, वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती, वैकुंठीचे जाना सदा इच्छिता, वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, वैकुंठीचे जन सदा इच्छिता येथे येती हरीचे दास, येथे येती हरीचे दास, नारायण नामे होऊ जीवन मोक्ष, नारायण नामे होऊ जीवन मोक्ष, येथे हरीचे दास, येथे हरीचे दास, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे जमला आता. वैकुंठातले सुद्धा, कारण हा सुख सोहळा स्वर्गात नाही, सत्य लोकात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. म्हणून वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, काय अपेक्षा करतात? कै येथे येते हरीचे दास,
ती आपली वाट पाहून आहे माऊली. या म्हणतात तिकडे प्रवचन कीर्तन करायला कोण नाही. काही येथे येते हरीचे दास. पुन्हा अडचण आलीच. आता हे पाठ नसेलच तुम्हाला. पा जमलं तर माग माग म्हणा. वाट वैकुंठी पाहते वाट वैकुंठी वैकुंठी पाहते वाट वैकुंठी भक्त कैवा येथे येते भक्त कैवा येथे येते भक्त मेरा येथे भक्त मेरा दया जन्म मरण खंती दया जन्म मरण खंती दया जन्म मरण खंती दया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक नाही चित्ती परलोक नाही चित्ती परलोक नाही चित्ती परलोक धन्य धन्य हरीचे दास 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 धन्य धन्य हरी हरीचे दास. प्रमाणाला प्रमाण असली म्हणजे मग नाही का माऊली. पुरावा 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 पाहिजे. ते प्रकाश साठे महाराज छोट आहे पण ते कुठून काढलं त्याने काय त्याचं आहे वाक्य माझं नाही. प्रकाश साठे म्हणतात कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात ते. म्हणून मराठी कळते. मग 3 प्रमाण होऊन गेले आपल्या. ब्रह्मदेवाचंही झालं. धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ प्रवास ब्रह्मादिक करते आस चित्ती आस भेटीची. वाट वैकुंठी पाहती भक्त कैवा येथे येती तया जन्ममरण खंती नाही चित्ती परलोक. वैकुंठातले सुद्धा अपेक्षा करतात. इथपर्यंत आलो आपण. 6 ते 8 आहे ना. 15 मिनिट राहिले आता आमचे माऊली. अजून 15 वाढून घ्या. हा ठीक आहे ठीक हो जम करून घेऊ आजच्या दिवस. हा ना हे पाहता हे समाजात ठीक आहे. हे लहानपणचे मित्र एकांतातच भेटले पाहिजे कधी बी. त्यांनाही जास्त बोलता येत नाही मलाही जास्त बोलता येत नाही. ते तिकडे दोघच पाहिजे खोलीत. हा ना ते तुलसीदासजी म्हणतात अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी जर माझ्या जन्मगावला गेलो माझ्या वयाचे मित्र भेटतात. कवा आला र तुळशा म्हणून म्हटलं हेस मर. तुलसीजी म्हणतात मर जाओ जाओ नहीं मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. केव्हा आला तुळशा केव्हा आला तुळशा. पण त्या तुळशात जी मजा आहे ती तुळशीदास स्वामी मध्ये मजा नाही. यशोदेसाठी देव का रडायचा. बरं सांगतो 2-3 सांगतो. आता बालमित्रच आहे आम्ही सांगतो. द्वारकेचा राजा झाला बरं का. द्वारकेचा राजा झाला. देवाचं लक्ष लागत नाही. कारण आईला सांगितलं होतं तर देव की माता माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना माँ. बरेच दिवस नियम पाळला पण एक दिवस आईनं वाढलं ना त्याच्यात दूध भात दही ते बघितलं आणि ताट दिलं सारून. ताट सारून दिलं बरं का माऊली. मायच्या हातचे जे पदार्थ असतात ना त्याला अमृताची गोडी असते. अरे साधी पिठलं भाकरी असू द्या मायनं स्वयंपाक केला नसतो
लेकरासाठी त्याच्यात प्रेम ओतलेलं असतं, हे लक्षात ठेवा. पुन्हा नाही ते आनंद पुन्हा नाही. म्हणून दही भात पाहाला ताटात दिलं सारून ताट जाऊन, द्वारकेचा राजा रडतो महालाच्या कोपऱ्यात जाऊन. देवकी मातेनं उद्धवजीला, उद्धव अभी थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, रो रहा दीवार के पास जाके, माँ मैं अभी पूछता हूँ. आणि मग तिथे आले. भगवान माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा उद्धव. कितनी बार मैंने माँ देवकी को कहा था कि माँ मेरी कसम कभी थाली में गोरस नहीं रखना जिंदगी में. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. तो क्या हुआ आपको नहीं पता उद्धव. जब मैं थाली में गोरस देखता हूं ना तो मेरी बचपन की उंगली पकड़ के चलाने वाली माँ गोकुल की यशोदा याद आती है उद्धव. एक सवाल पूछूं, मुझे यशोदा माँ की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. मग 3.5 वळीचं पत्र, थोडस वाढतंय, अजून 1 मिनिट घेतो. 3.5 वळीचं पत्र देवाने लिहिलं स्वतः. सुनहु कान मोरी जसुमती मैया, आव हिगे दिन 4-5 मह, हम अलदर 2 भैया. प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पय पियो मैया. जब ते माता तुम ते बिछड़े, को न कहेहु कन्हैया. हे पत्र उद्धवजी आणतात. त्याच्यात ते पत्र वाचलं. माँ कान खोल के सुनो. सुनहु कान मोरी जसुमती मैया. तू म्हणाली होती जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका. तुझी शपथ घेऊन सांगतो बैराम दादा मी आजपर्यंत भांडलो नाही. प्रात उठे कबहु न करेहु कलह. मायबापाची काय इच्छा आहे? मी त्या दिवशी सांगितलं होतं, आपले मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल सेवा करू नका, फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. आणि भावाभावाची भांडणं पाहिली ना शाहीर, तर 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. म्हणून यशोदेने जाताना बलराम कृष्णाला रथात बसल्यावर सांगितलं होतं, माझी शपथ आहे भाऊ भाऊ भांडू नका. ते पत्रात लिहिलं, प्रात उठे कबहु न करेहु कलह. आजपर्यंत भांडलो नाही आई. आणि तू म्हणाली होती या गरीबीन आईची आठवण दहीभात खाताना येऊ देत जा कृष्णा. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दहीभात खाल्ला नाही. कबहु न पयो पियो मैया. असं वाटतं एकदा यावं, आईच्या गळ्याला बिलगावं. पण तुला असंही वाटेल की आता द्वारकेत त्याला काय कमी आहे, आता कशाला गोकुळ्यात येतो म्हणतोय. काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ह्या ललकाऱ्या माझ्या कानी येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. हे रात्रंदिवस ऐकतो आई, पण उणीव त्या गोष्टीची आहे, तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठवून प्रेमानं हात फिरवून द्वारकेत कन्हैया म्हणणारं कोणी नाही आहे. जब थे माता तुम ते बिछडे, कोण कहेऊ कन्हैया. हे लक्षात ठेवा. मी का सांगतो, द्वारकाधीश म्हणण्यात जे आनंद नाही तो कन्हैया म्हणण्यात आनंद आहे. हे आपलं समाजातलं आहे. बस माऊलीचं आमच्यावर प्रेम आहे, आमचंही आहे, निस्वार्थी प्रेम आहे. काय बस एवढीच अपेक्षा आहे. खेळ मोडत चालले बरे का आपले बाबा महाराज गेले, मोठे मोठे साधू गेले. माऊली एकच सांगू देवाला, आम्हाला एकदा एकाच वेळेला हो, मागं पुढं नको, खेळ मोडू नको. बस तुमची गरज आहे. आता आमची गाडी उतारायला लागली बरं का माऊली, तुमची गरज आहे. आमचंही आयुष्य तुम्हाला देऊन जातोय मी. बस हा सुख सोहळा स्वर्गात नाही. मी थोडा भावना विवश झालो, जरा बाजूला गेलो. वैकुंठात नाही, सत्य लोकात नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. एकदा मी सांगतो, सगळी विनंतीला मान देणारी मंडळी आहे, परिचयाची आहे.
त्या दिवशी कीर्तन झालं होतं, त्या मालकाकडे आलतो आपण, तर शेजारी इथंच झालं कीर्तन. लगेच पुन्हा वडगावला येणं झालं. गजानन आगाव नाही पुढे आले, घाबरले असतील ते. म्हटलं 6ला का सांगितलं? मी हातावर 2 चपात्या चावल्या, घाई घाई 7 ते 9 मला दिलं होतं, 6ला का सांगितलं? मलाही कोणीतरी सांगितलं म्हणे. ते तिकडचे आहे, औंढा नागनाथकडचे. ठीक आहे, 15-20 मिनिट वाढवतोच मी. हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आता काय माझ्या ताब्यात आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करायच्या आधीच सांगतो मी. सर्वांनी हात वर करा. हे हात ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्या माऊलीसाठी, ज्ञानोबारायाकडे, तुकोबारायाकडे, पांडुरंगाकडे ही प्रार्थना आहे की माऊलीला शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्य संपन्न राहू द्या. कथेची सामुग्री देह अवसानावरी. एका तालात फोटो काढ, शूटिंग पुढे काढ. हे सगळे हात ते दुखायच्या आधी पलीकडचे, आणि सगळे झाल्यावर आमचे घे. शाहीर हात वर करा. एका तालात सांगू ना. विठोबा रखुमाई. एक थांबा. हा एक हात वर करा. हा एक ताकद लावा. हा सावकाश, घाई नाही करायची. एक हा एक हा. माऊलीसाठी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई.